नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते एक अंडा मसाला. आज तुम्हाला कसा करायचा तो मी दाखवते. आता आपण गॅस चालू केला. गॅसवरती आपण फोडणीचा पॅन असतो तो ठेवायचा. त्या फोडणीच्या याच्यामध्ये आपण आमलेट तयार करून घ्यायचंय. 2 ते 3 चमचे मी तेल घातले. तेल थोडं गरम झालं की त्याच्यावर थोडा कांदा भुरभुरायचा आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. आणि आता मी एक अंडं घेतलंय, ते सुद्धा त्याच्यावरती फोडून घालायचं, म्हणजे त्याचं आमलेट तयार होईल. तुम्हाला 2 पाहिजे तर 2 घाला त्याच्यावरती तरी चालेल. मी एकच घातले. एक अंडं करून घालते आमलेट. आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं. आणि थोडंसं लाल मसाला पण घालायचा, मालवणी मसाला थोडा 1 चिमटीभर. आणि तो असा बघा आमलेट त्याचं तयार करून घ्यायचं. आणि नंतर एका साईडने झालं की आपण हा उलटवून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे हा आता उलटवून घ्यायचा. हा छान झाला पाहिजे आतमधून. काय 2 मिनिटात होतो तयार आपला आमलेट. आता मी हा चमच्याने थोडा काढून घेते. बघा अशा प्रकारे हा. आणि आता ह्या उलटा करूया. असा झाला आपला आमलेट तयार. आता बघा अशा प्रकारे हा आमलेट तयार झाला. आपण अंडा बॉईल केलेला अंड्याचा मसाला नेहमीच खातो, पण हा जरा नवीन पद्धतीचा एकदा तुम्ही करून बघा, खूप छान लागतो. हे मी दुसऱ्या अंड्या घातले. आता दुसऱ्या अंड्याचं आमलेट केलं मी. हे बघा अशा प्रकारे हे दुसरं सुद्धा अंड्याचं माझं आमलेट तयार झालं. हे 2 अंडी घातलेली मी याच्यामध्ये. आता मी तिसरं सुद्धा घातलं. हे बघा 3 अंडीचे 3 आमलेट तयार झाले. हे 3 आमलेट करून घेतले मी. आणि आता गॅसवरती मी कढई ठेवते. आणि कढईत आपण मसाला तयार करूया. आपण आता ग्रेव्ही थोडी 2 ते 3 चमचे तेल घातले मी. त्याच्यामध्ये आपण 1 बटर घातले 1 चमच्यावर. आणि 2 लवंग आणि दालचिनी टाकले. आणि तेजपत्ता. आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक मोठा कांदा घ्यायचा बारीक चिरून, तो याच्यामध्ये घालूया. आणि हा छान असा परतवून घेऊया. बटर टाकल्याने कसं चव छान लागते त्याला, म्हणून मी बटर टाकलंय. तुम्हाला नसेल घालायचं नाही घातला तरी चालेल. अशा प्रकारे हे छान असा कांदा परतून घ्यायचा. कांदा बघा लालसर झाला की आपण याच्यामध्ये 2 टॅमॅटो मी घेतली आहेत मीडियम साईजची. ही मी आलं लसूण ठेचून घेतला. 1 चमचा आलं लसूण ठेचून घेऊन तो सुद्धा घातला त्याच्यामध्ये. ही छान आहे कांद्याबरोबर परतला की त्याचा वास छान येतो, म्हणून ते आलं लसूण घातलं. आणि हे 2 मीडियम साईजचे टॅमॅटो घेतले, ते बारीक चिरून घेतले. आणि ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आता छान मिक्स करून घेऊया. आपण अंडा बॉईल केलेला अंडा तर नेहमीच खातो ना, पण हा नवीन पद्धतीचा बघा. आणि याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा मीठ घातले, कारण टॅमॅटो आणि कांदा लवकर शिजला जाईल. त्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, म्हणून ते शिजला जाईल लवकर. आणि आपण कसं अंडा बॉईल केलेला अंडा मसाला खातो किंवा आमलेट खातो, हे नवीन आमलेट तयार करून मसाला ग्रेव्ही खायची, छान लागते. हे बघा आता आपलं टॅमॅटो सुद्धा छान शिजलं गेलंय. मीठ घातल्याने टॅमॅटो आणि कांदा लवकर शिजला जातो. आणि त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचा मी मालवणी मसाला घातलाय. तिखट तुमच्या चवीनुसार घाला, तिखट कमी जास्त. अर्धा चमचा मी धना पावडर घेतला. आणि एक किचन किंग मसाला आहे, तो अर्धा चमचा घातला. आणि बेडगी कलरची मिरचीचा तो अर्धा चमचा घातला. आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. आणि हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया. आता हे छान असे मिक्स झाले पाहिजे. मसाले सगळे एकत्र झाले ना की चव त्याची खूप छान लागते. आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं. ह्याच्यामध्ये पाणी गरम घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. आणि 1-2 चमचे मी बेसन घेतले. बेसननी कसं ग्रेव्ही कशी घट्ट होते. आपण कारण दुसरं वाटण वगैरे काहीच घालणार नाही ना, म्हणून थोडं मी 2 चमचे बेसन घेतले. ते छान असं भाजून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला ग्रेव्हीला घट्टपणा येतो. बघा अशा प्रकारे हा छान असा मसाला तयार झाला. आता इकडे एका साईडला पाणी गरम केले, त्यातलं मी आधी थोडं पाणी घालणार. हे बघा, कारण मसाला करपू नये ना, म्हणून मी थोडं पाणी घालते. आणि हे सगळं आता पुन्हा मिक्स करून घेते. थोडं पाणी घालायचं आणि सगळं मिक्स करायचं, म्हणजे मसाला करपत नाही. आणि हे मी ग्लासामध्ये काढून घेतलं पाणी गरम. आणि गरमच पाणी घाला, थंड पाणी घालू नका. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घाला. आणि हे बघा ही ग्रेव्ही अशी छान घट्टसर झाली ना.
आणि तुम्हाला मीठ चवीप्रमाणे घाला, कारण पहिला पण घातलंय आपण, तर अंदाजाने मीठ घाला. आणि सगळं आता मिक्स करून घेऊया. ह्याला छान झणझणीत उकळी आली पाहिजे. ग्रेव्हीला ही बघा चांगली उकळी आली. आता मस्त उकळी आली याला. आता याचे आपण आमलेट केलेले तयार केलेले आहेत ना, ते घालूया याच्यामध्ये. हे 3 आमलेट मी केलेत, ते मी याच्यामध्ये सोडते. आता अशा प्रकारे हे सोडायचे त्याच्यामध्ये. आणि वरती आपली ही थोडी त्या आमलेट वरती थोडी ग्रेव्ही घालूया, म्हणजे त्याला छान आतपर्यंत ती शिजली जाईल आणि आमलेटला चवसुद्धा छान लागेल. आणि वरती 1-2 मिनिटासाठी झाकण मारूया. मीडियम गॅस करूया आपण. 2 मिनिटं झाली. आता बघूया आपण. हे बघा याला सुद्धा आता छान उकळी आली आहे. थोडी आपण कोथिंबीर घालूया वरून आणि पुन्हा एकदा झाकण मारूया आणि परत 2 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता 2 मिनिटं झाली आहे बघा. आता छान याला उकळी आलेली आहे. ही आपली ग्रेव्ही आमलेट मसाला आपला तयार झाला. आता गॅस बंद करते मी. हे बघा अशा प्रकारे आपला हा आता आमलेट मसाला तयार झाला. आता तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते. एका डिशमध्ये आपण हा असा काढून घ्यायचे. हा तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता तुम्ही असं. आणि काही जास्त वेळ लागत नाही. फक्त आमलेट तयार झाले ना की ग्रेव्ही करायला काही वेळ नाही लागत. अशा प्रकारे बघा याच्यावरती ग्रेव्ही घालायची छान अशी. आणि गरमागरम कशी खूप छान लागते चवीला. असं आमलेट ठेवायचं. बघा किती छान दिसतं ना. असं झालं आपला आमलेट मसाला तयार.